आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था, विचारधारा आणि चतुर्य यांच्या संबंधीची आस्था नाही. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो की देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात. राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी व्यासपीठावर आहेत आणि ते सांगतील तुम्हाला. हल्ली राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं. या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवससुद्धा सदनामध्ये आले नाही. त्या सदनाची किंमत, त्याची प्रतिष्ठा, त्याचं महत्त्व, याच्याकडे जिंकून न बघण्याची भूमिका आजची राज्यकर्त्यांची आहे. आणि त्याची प्रचिती आम्ही जे लोक लोकसभे किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा पुन्हा बघायला मिळते. आज काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष. देशाचे प्रधानमंत्री इन्स्टिट्यूशन आहे, देशाचे विरोधी पक्ष नेते ही इन्स्टिट्यूशन आहे. प्रधानमंत्र्याची प्रतिष्ठा ही देशाने ठेवली पाहिजे, तसंच विरोधी पक्ष नेत्याची प्रतिष्ठा, त्याचा उल्लेख नानाभाऊंनी आपल्या भाषणात केला, ती सुद्धा तितक्याच महत्त्वाची. त्यांनी उल्लेख केला कालच्या 15 ऑगस्टला. विरोधी पक्ष नेते पाचव्या ओळीत बसवले. मी स्वतः विरोधी पक्ष नेता होतो. अटल बिहारी यांचं सरकार होतं आणि मला आठवत आहे की या सोहळ्यामध्ये माझी बैठकीची सुविधा कॅबिनेट मिनिस्टरांच्या बरोबरची होती. मला आठवत आहे मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, सुषमा स्वराज या विरोधी पक्ष नेत्या होत्या. आणि याच 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या लाईनमध्ये सुषमाजीसुद्धा बसलेल्या होत्या. याचा अर्थ व्यक्तीचा प्रश्न नाही, या संस्थांची प्रतिष्ठा. ही इन्स्टिट्यूशन आहे, लोकशाहीची इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्यावर असते. आणि त्यामुळं त्यांच्याकडून खरगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती त्यांच्याकडून गेली नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर, पद्धतीच्यावर यत्किंचित विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी बसले. आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारच्या संबंधीची निवडणूक आज आता 2 महिन्यात आपण जाणार आहोत. मगाशी कोणतं सांगितलं 3 महिने. 3 महिने खरं नाही, आपल्याला त्याहीपेक्षा कमी दिवस आहेत. आणि या कमी दिवसामध्ये या तिन्ही पक्षांनी आणि आपल्या मित्र पक्षांनी एका विचारानं सामान्य लोकांच्या जाऊन त्यांच्या जागृती निर्माण करून परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनामध्ये रुजवला पाहिजे.